Welcome students in our school Vasantdada Patil Vidyalay Rahmatpur Standard 9 Mathematics Part 1st Chapter number 3 Polynomials. In this chapter we have already studied in previous videos what is meant by polynomials, types of polynomials, and also studied operations on polynomials. Now in this video we have studied synthetic division method. Synthetic division method, डिव्हिजन काढण्याची नेक्स्ट मेथड जी आहे ती मेथड आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. In previous video, we have studied operations on polynomials. त्या ऑपरेशन्स मध्ये आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हा भाग पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर डिव्हिजनची दुसरी मेथड, सोपी मेथड आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्याचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन काय करायचं याच्यामध्ये, जर एक पॉलिनॉमियल आपल्याला दिला असेल तर दुसऱ्या पॉलिनॉमियलनं त्याला डिवाइड करायचं. पण तो डिवायझर जो आहे तो डिवायझर फक्त आपल्याला याच्यामध्ये असेल तर आपल्याला करता येईल. म्हणजे एक्स प्लस ए और एक्स मायनस ए या फॉर्ममध्ये असेल पॉलिनॉमियल तरच आपल्याला या मेथडचा यूज करता येईल. सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा यूज करता येईल. तर आपल्याला काय काय दिलेलं असतं, डिव्हिडंड दिलेला असतो आणि डिवायझर दिलेला असतो. तर डिव्हिडंडचा जो पॉलिनॉमियल दिलेला आहे तो पॉलिनॉमियल कुठल्याही प्रकारचा पॉलिनॉमियल चालेल. कुठल्याही प्रकारचा पॉलिनॉमियल आपल्याला चालेल. म्हणजे तो ट्रायनॉमियल किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तरी चालेल. आणि डिवायझर जो आहे तो मात्र कसा पाहिजे, मी मागाशी सांगितल्या पद्धतीने एक्स प्लस ए किंवा एक्स मायनस ए याच पद्धतीचा असला पाहिजे. आता या डिव्हिडंडमध्ये आपल्याला काही वेळेला काय करावं लागेल तर इंडेक्स फॉर्म स्टँडर्ड फॉर्ममध्ये तयार करून घ्यावं लागेल. त्यानंतर इंडेक्स फॉर्म करावा लागेल आणि मग कोएफिशियंट फॉर्म करावा लागेल. कंपल्सरी आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये डिव्हिडंड तयार करून आणि मग डिवायझर घेऊन आपल्याला हा सिंथेटिक डिव्हिजन मेथड सोडवावी लागेल. तर सिंथेटिक डिव्हिजनला मराठीमध्ये संश्लेषक भागाकार असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण याचं सोल्युशन काढूया. काय आहे ही सिंथेटिक डिव्हिजन हे आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये पहिलं एक्झाम्पल मी घेतो, डिवाइड द पॉलिनॉमियल. डिवाइड द पॉलिनॉमियल 3x³ प्लस 3x³ प्लस 2x² मायनस 1 बाय x प्लस 2. आता इथं डिव्हिडंड आहे x³ 3x³ मायनस 2x² हा डिव्हिडंड आहे मायनस 1 आणि हा कुठला आहे, हा डिवायझर आहे. तर आता मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला की जो डिव्हिडंड आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म तयार करून घ्यायचा. आता कोएफिशियंट फॉर्म तयार करण्या अगोदर तो स्टँडर्ड फॉर्म आहे का पहा. गेल्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म पाहिलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर जो इंडेक्स आहे, व्हेरिएबल एकच असेल, पॉलिनॉमियल आहे म्हटलं की त्या व्हेरिएबलचे जे इंडेक्स आहेत ते उतरत्या क्रमानं आहेत का बघायचं.
आता इथं उतरत्या क्रमानं आहेत का? 3, 2 आहेत, उतरत्या क्रमानं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला? इंडेक्स फॉर्म तयार करून घ्यायचा. मग आता इथं मी सुरुवात करतो सोडवायला. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला बघायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म ऑफ डिव्हिडंड. स्टँडर्ड फॉर्म काय तयार होईल? तर तो आहे असाच असेल, 3x³ + 2x² - 1. तो आहे तसाच राहील. आता काय करायचं आपल्याला? तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ डिव्हिडंड झाला. आता आपल्याला कुठला पाहिजे? तर इंडेक्स फॉर्म पाहिजे. इंडेक्स फॉर्म ऑफ डिव्हिडंड. आता इंडेक्स फॉर्ममध्ये काय मिसिंग आहे याच्यामध्ये? तर 3, 2, 1 मिसिंग आहे. 0 आपल्याकडे आहे. 3x³ + 2x² + 0x - 1 आहे तसाच आपल्याला लिहावा लागेल या पद्धतीने. हा काय झाला? इंडेक्स फॉर्म झाला. इंडेक्स फॉर्म झाला. आता काय करायचं आपल्याला? याचा कोएफिशियंट फॉर्म तयार करायचा. कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. आता कोएफिशियंट फॉर्म काय येईल? तर तुम्हाला सांगितलंय मी काय करायचं? कंसामध्ये लहानच कंस टाकायचा. याचे कोएफिशियंट सगळे उचलायचे चिन्हासहित. याचा कोएफिशियंट 3 आहे, याचा 2 आहे, याचा 0 आहे आणि याचा -1 आहे. हा झाला कोएफिशियंट फॉर्म. कशाचा? डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म झाला. आलं लक्षात? आता हा कोएफिशियंट आपल्याला लक्षात आला. आता थोडंसं मी हा स्टँडर्ड फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म काय करतो? बाजूला घेतो आणि कोएफिशियंट फॉर्म वर लिहितो. म्हणजे मला आता कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड झाला. आता आपण डिवायझर घेऊया. डिवायझर आपल्याकडे काय आहे? डिवायझर काय आहे? तर डिवायझर x + 2 आहे. आलं लक्षात? इथंपर्यंतचा हा भाग महत्त्वाचा आहे. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड काय आहे? मग इथंपर्यंत झालेलं आहे आपल्याला. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड काय आहे? तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर ही अशी एक लाईन घ्यायची आणि ही अशी एक लाईन घ्यायची. लक्षात आलं का? बघा, या पद्धतीने एक आणि या पद्धतीने एक घ्यायची. आता जो डिवायझर आहे त्या डिवायझरचा जो शेवटचा पार्ट आहे +2 आहे, त्याच्या ऐवजी त्याची विरुद्ध संख्या घ्यायची. x + 2 जो आहे त्याच्या ऐवजी विरुद्ध संख्या घ्यायची. आता +2च्या विरुद्ध संख्या काय? तर -2. समजा तिथं -3 असतं तर त्याची विरुद्ध संख्या काय? तर 3. आता इथं +2 आहे, याची विरुद्ध संख्या -2 म्हणून ती कुठं लिहायची? तर -2 इथं लिहायची. तर खाली जागा सोडायची, -2 इथं लिहायची आणि याच्या पुढं सगळा कोएफिशियंट फॉर्म लिहायचा. आता कोएफिशियंट फॉर्म लिहिला, 3 जागा सोडून लिहायचा, 2, 0 आणि -1. हा झाला कोएफिशियंट फॉर्म लिहून टाकला. लक्षात आलं का? बघा तुमच्या. पुन्हा एकदा मी सांगतो काय काय करायचं. दिलेला जो डिव्हिडंड आहे त्या डिव्हिडंडचा स्टँडर्ड फॉर्म तयार करून घ्यायचा. म्हणजे उतरत्या क्रमानं असेल तर आहे तसंच लिहायचं, उतरत्या क्रमानं नसेल तर उतरत्या क्रमानं लिहून घ्यायचा. त्यानंतर एखादी मिसिंग टर्म असेल तर इंडेक्स फॉर्म तयार करायचा आणि इंडेक्स फॉर्मनुसार लिहून काढायचं. त्यानंतर त्याचा काय करायचा? कोएफिशियंट फॉर्म तयार करायचा आणि कोएफिशियंट फॉर्मनुसार लिहून टाकायचं. परत डिवायझर लिहिला. डिवायझरचा काय बघायचं आपल्याला? एक्सचा संबंध नाही आहे. मग एक्स असेल, एम असेल, काही असू द्या, त्याचा संबंध आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्याच्या पुढचा घ्यायचा भाग, ती संख्या चिन्हासहित विचार करायचा. मग इथं +2 आहे आणि म्हणून मी विचार काय केला? त्याच्या विरुद्ध संख्या घेतली. म्हणजे काय घ्यावी लागेल? -2 घ्यावी लागेल आणि म्हणून इथं -2 घेतलं. त्यानंतर इथं घेतला कोएफिशियंट फॉर्म. हा झाला कोएफिशियंट फॉर्म घेतला. आता काय करायचं बघा, आता बारकाईनं लक्षात घ्या. आता काय करायचं? हा -3 आहे तसाच खाली घ्यायचा. सॉरी, +3 आहे तसाच खाली घेतला. हा 3चा आहे तसा खाली 3 घेतला. आता काय करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं लिहायचं. काय करायचं? त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तिथं लिहायचं. आता मी थोडक्यात इथं लिहितो, तुम्ही लिहायचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट
मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 3 इंटू -2 इथं लिहायचं. 3 इंटू -2 किती झाला? 3 इंटू -2 याच्या खाली लिहायचा. 3 इंटू -2 -6 झाला. किती झाला? -6. काय केलं मी? -2 आणि 3 यांचा गुणाकार इथं लिहिला. -2 आणि 3 यांचा गुणाकार इथं लिहिला. तो किती आला? -6 आला. बरोबर? -6 आला. आता हा -6 झाला. बरोबर? आता काय करायचं? चिन्हासहित यांची बेरीज करायची. काय करायचं? चिन्हासहित बेरीज करायची. आता चिन्हासहित बेरीज म्हणजे 2 - 6 म्हणजे काय झाला? दोघांची चिन्ह बदल आहेत म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, आली 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -4 आलं. म्हणजे इथं किती येईल? -4 येईल. बरोबर? पुन्हा तेच करायचं. या दोघांची चिन्हासहित गुणाकार करायचा. म्हणजे किती? -2 इंटू -4 किती झालं? चिन्ह समान आहेत म्हणजे धनबेरीज झाली आणि 4 दुनी 8 झालं. म्हणजे इथं किती झाला? आता 8 झाला. पुन्हा या दोघांची बेरीज करायची. ती बेरीज किती आली? इथं 8 आली. आता काय करायचं? परत गुणाकार करा. -2 इंटू 8 किती? -16. सो इथं आलं -16 आणि परत त्या दोघांची चिन्हासहित बेरीज, समान चिन्ह आहेत बेरीज करा आणि समान असणारं चिन्ह द्या. म्हणजे इथं आलं -17 आलं. बरोबर आहे? मायनस किती आलं? -17 आलं. बरोबर? इथंपर्यंत लक्षात आलं का? बघा पुन्हा एकदा मी सांगतो काय काय करायचं आपल्याला. तर हा डिवायझर कसा घ्यायचा? हा +2 असेल तर त्याची विरुद्ध संख्या घ्यायची -2. आता काय केलं? हा 3 आहे असा खाली घेतला. बरोबर आहे? आता या दोघांचा गुणाकार कुठं करायचा? इथं लिहायचा. -2 इंटू 3चा मल्टिप्लिकेशन -6 आलं. या दोघांची चिन्हासहित बेरीज करायची. 2 - 6 मीन्स -4. बरोबर? परत -2 इंटू -4 8 आलं. परत 0 + 8 आलं. आता -2 इंटू 8 -16 आलं. -1 इंटू -16 किती झालं? -17 झालं. आलं लक्षात? गुणाकार बेरीज चिन्हासहित, गुणाकार बेरीज चिन्हासहित या पद्धतीनं हा भाग आहे. आता हा जो शेवटचा -17 आहे हा याला या पद्धतीनं चौकट करायची. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? हे कशासाठी? तर हा झाला तुमचा रिमाइंडर, म्हणजे तुमची बाकी. इथंच बाकी मिळून गेली. आता ही झाली बाकी. आता हा जो राहिलेला पार्ट आहे का नाही, हा राहिलेला पार्ट म्हणजे तुमचा क्वोशंट झाला. क्वोशंट काय झाला? क्वोशंट म्हणजे भागाकार झाला. ही झाली बाकी, हा झाला भागाकार. आता हा भागाकार कसा झाला? तर हा तुमचा कशात आहे? तर कोइफिशियंट फॉर्ममध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट. हा मिळेल क्वोशंट. कोइफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट काय मिळेल? 3, -4, 8. आता हा क्वोशंट फॉर्म झाला, कोइफिशियंट फॉर्म झाला. आता या कोइफिशियंट फॉर्मचं कशात रूपांतर करायचं? स्टँडर्ड फॉर्ममध्ये रूपांतर करायचं. याचे एक्झाम्पल्स तुम्ही कुठे सोडवलेले आहेत? प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये सोडवलेले आहेत. आता तो काय करायचं? तर हे मोजायचे 1 2 3 3 आहे. व्हेरिएबल कुठलं वापरायचं आहे? तर वरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला माहिती आहे की एक्स व्हेरिएबल आहे, त्यामुळे एक्स व्हेरिएबल वापरायचं. देअरफॉर क्वोशंट काय मिळेल आपल्याला? क्वोशंट इज इक्वल टू, आपल्याला एक्स वापरायचं आहे म्हणजे इथं किती आहे? 1 2 3 आहे. 3 पेक्षा 1 न कमी केलं म्हणजे 3x² -4x + 8 हा झाला क्वोशंट. आणि रिमाइंडर तुम्ही वर काढलेलंच आहे. रिमाइंडर किती झाला? रिमाइंडर झाला -17.
या पद्धतीनं क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. लक्षात आलं का पहा. असेच क्वेश्चन आपल्याला सोडवावे लागणार आहेत. सोपी पद्धत आहे. पुन्हा एकदा एक एक्झाम्पल मी घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करेन. काय करायचं, दिलेला पॉलिनॉमियल आहे, पुन्हा एकदा ऐका. दिलेला पॉलिनॉमियल आहे, तो पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेतला, त्यानंतर त्याचा इंडेक्स फॉर्म तयार केला, त्यानंतर त्याचा कोएफिशियंट फॉर्म तयार केला, डिवायझर लिहिला. डिवायझर का लिहायचा, तर त्याच्या विरुद्ध संख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे म्हणून डिवायझर लिहिला. डिवायझर प्लस असेल तर त्याच्या मायनस घ्यायचा, मायनस असेल तर प्लस घ्यायचा. आता इथं मायनस घेतला, पहिल्यांदा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन काढली, हा 3 आहे तसा खाली घेतला. या दोघांचा गुणाकार -2 -3चा -2 3चा गुणाकार इथं लिहिला. परत या दोघांची चिन्हासहित बेरीज केली. परत याचा आणि याचा गुणाकार केला, इथं लिहिला. 0 आणि 8चा ॲडिशन केली, इथं लिहिली. 8 आणि -2चं मल्टिप्लिकेशन इथं लिहिलं. परत या दोघांचं ॲडिशन केली, -17 आलं. या पद्धतीनं हा भाग आपल्याला करायचा आहे. आता याच्यात शेवटचा जो पार्ट आहे त्याला काय केलं, चौकट केली का, तर तो रिमाइंडर आहे. आणि राहिलेला जो घेतला तो कोएफिशियंट फॉर्म घेतला क्वोशंटसाठी आणि तो क्वोशंट तयार केला. जो व्हेरिएबल दिलेला असेल तो, समजा m दिला असता m घेतला असता, a दिला असता a घेतला असता आणि मग क्वोशंट घेतला आणि हा रिमाइंडर मिळाला. आणि तुम्हाला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर यामध्ये लिहायला सांगितलं तर यामध्ये लिहा. इथं प्रश्न तसा नाही आहे म्हणून मी तसंच ठेवलं. या पद्धतीने ही सिंथेटिक डिव्हिजन आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. डिवाइड 2y⁴ -3y³ प्लस 5y -4 डिवायडेड बाय y -1. आता इथं डिव्हिडंड कुठला आहे, तर 2y⁴ मायनस आहे डिवायडेड बाय डिवायझर y -1 आहे. सोडवायला सुरुवात करूया. स्टँडर्ड फॉर्म ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू, तर इथं बसणार नाही, 2y⁴ -3y³ प्लस 5y -4. स्टँडर्ड फॉर्म झाला. आता इंडेक्स फॉर्म ऑफ डिव्हिडंड हे लिहायचंच कंपल्सरी इज इक्वल टू. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, जर मिसिंग असेल तर लिहून काढायचं. 2y⁴ -3y³ काय मिसिंग आहे, 2 आहे आणि म्हणून 0y² प्लस 5y -4. आता कुठलं, तिसरा भाग कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड. कोएफिशियंट फॉर्म सोपा आहे. याचे कोएफिशियंट चिन्हासहित घ्यायचे. 2 -3 0 5 -4. इथं लहान कंसच पाहिजे. लहान कंसाला फार महत्त्व आहे, कारण लहान कंसामध्ये संख्या असतात त्या इकडे तिकडे होत नाहीत. दुसऱ्या कुठल्याही कंसामध्ये संख्या असतील तर त्या इकडे तिकडे आपण करू शकतो, पण लहान कंसामध्ये संख्या लिहिली की त्याचं स्थान फिक्स आहे. कारण हे स्थान बरोबर फिक्स आहे. 2 म्हणजे 2च घ्यायचा, -3 म्हणजे -3च घ्यायचा, म्हणून छोटा कंसच पाहिजे. आणि पुढचा भाग आहे डिवायझर. डिवायझर इथं काय आहे, y -1 आहे. आता पुढं काय करायचं, तर या पद्धतीनं आखून घ्यायचं. आता आखल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता पहिल्यांदा काय घ्यायचा, डिवायझर घ्यायचा. किती आहे डिवायझर, y -1 आहे. y -1 म्हणजे इथं काय घ्यायचं, आता -1च्या विरुद्ध 1 आलं. कोएफिशियंट फॉर्म काय घ्यायचं आपल्याला, कोएफिशियंट फॉर्म तर 2 जागा सोडायची, -3
0 5 -4 या पद्धतीने घ्यायची. आता परत काय करायचं, तो 2 आहे तसाच खाली घ्यायचा, त्याच्यात काय बदल नाही, 2 आहे तसाच खाली घेतला. आता 1 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 2 इथं घेतलं, प्लसच आहे बरोबर, दोघांनाही प्लस प्लस आहे म्हणून प्लस घेतलं. -3 + 2 मीन्स -1, दोघांची चिन्हासहित ॲडिशन केली. चिन्हांचं नियम वापरून भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी करा, मोठ्यातून लहान वजा केलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणून मायनस होणार. आता या 1 आणि -1चं मल्टिप्लिकेशन -1च येणार आहे. आणि मग आता 0 - 1 मीन्स परत -1 आलं, परत 1 × -1 परत -1 आलं. 5 - 1 मीन्स किती झाला, 5 - 1 सांगा बरं, 5 - 1 4, परत 4 × 1 झाला 4, आणि मग -4 + 4चं आला 0, म्हणजे इथं रिमाइंडर काय आला, 0 आला. हा झाला रिमाइंडर. खाली लिहायचा रिमाइंडर आणि इथंही लिहायचा रिमाइंडर. आता पुढची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे काय आहे, तर हा झाला क्वेश्चन कोएफिशियंट फॉर्ममध्ये. कोएफिशियंट फॉर्म ऑफ क्वोशंट. क्वेश्चन काय झाला कोएफिशियंट फॉर्ममध्ये, 2 - 1 - 1 4. आता याचा काय करायचं, क्वेश्चन काढायचा. देअरफॉर क्वेश्चन इज इक्वल टू, आता काय होईल रे, 1 2 3 4 आहेत म्हणजे क्यूब होणार, म्हणजे 2y³ बरोबर, -y² -1 आहे ते, त्यामुळे 1 लिहितच नाही आपण, -y + 4 हा झाला क्वेश्चन. आणि रिमाइंडर काय आहे, रिमाइंडर 0 आहे. हे या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. पेज नंबर 45 आणि 46 वरती हा भाग आहे, तो बघा आणि प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करा. आता याच्यातलं प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये हा पहा, प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये हा जो पार्ट आहे ना, लिनियर डिव्हिजन मेथड, त्यानंही सॉल्व करा म्हणून सांगितलेला आहे बघा. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. तर जी लिनियर डिव्हिजन मेथड आहे ती आपण 25% काढून टाकलेले आहे, त्यामुळे ही लिनियर डिव्हिजन मेथड आपण सोडवणार नाही आहोत. सोडवून दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये सुद्धा आहे, तर ते आपण सोडवणार नाही. 45 पान नंबरवरती सुद्धा आहे, ते आपण सोडवणार नाही आहोत. फक्त सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं फक्त एक्झाम्पल्स सोडवा प्रॅक्टिस सेट 3.3. Thank you.